गाइस एक साथ नमस्ते आणि होप तुम्हाला सगळ्यांना मराठी समजते कारण हा व्लॉग पण मी मराठीत करणार आहे. तुम्ही बघितलं असेल माझ्या लास्ट व्लॉगमध्ये की मी भुलेश्वरला गेलेले. मी तुम्हाला म्हटलेलं की मी तुम्हाला सगळं जे काही घेतलंय ते मी दाखवेन. पण पुढच्या व्लॉगमध्ये. मी दाखवतीये. खरंच हा व्लॉग खूप छोटा असणार आहे कारण पहिल्यांदा, पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा मी खरंच खूप कमी गोष्टी घेतल्यात. माझ्या मम्मीला विश्वास होत नाहीये बट खरंच खूप कमी गोष्टी घेतल्यात. सो माझ्याकडे खूप सारे असे अजरक प्रिंटवाल्या साडीज आहेत. ओके. सो त्यावरती घालायला आहे ना मी ओ गॉड हाऊ डू पीपल हँडल दिस माईक अँड ऑल सिच्युएशन. सो त्यावरती घालायला मी हे बघा अशी अजरक प्रिंट वरती प्रिंटवाल्या साडीज आणि ड्रेसेसवर घालायला ही अशी मस्त ऑक्सिडाइज वाली नोजपिन घेतलीये. ती आता ऑब्व्हियसली ड्रेस सोबत नाही छान वाटणार बट छान वाटणार आहे ती. आय कॅन गॅरंटी. मी ती घातल्यावरती काही ना काहीतरी फिट चेक करेल तेव्हा तुम्हाला दाखवेन. म्हणजे खरंच खूप गरम होतं मला ती केस सांगू. ओके बेटर. बेटर बेटर. माझ्याकडे ना मी लास्ट टू लास्ट टाइम जेव्हा भुलेश्वरला गेलेले ना तेव्हा त्या अशा प्रेसवाल्या नोजपिन्स आलेल्या. ठीक आहे. सो माझ्याकडे ती होती आणि ती माझ्याकडून हरवलेली. सो मला ह्या वेळेस ती एका शॉपमध्ये परत दिसली. अशी छोटीशी नोजपिन आहे ती जी साडीज वरती वगैरे ओ माय गॉड हा ती साडीज वरती वगैरे ना अशी छान दिसते. मी घेऊन आलीये. ती माझ्या नाकावरती आता आजकाल असं अचानक चेहरा छोटासा तयार वाटतो ना. माझी आजी म्हणते ना नथ मोठी असावी म्हणून मी अशी मोठी घेऊन आली. देन मी अशा छोट्याशा डेली वेअर टाईप्स म्हणजे तसं मी जास्त असं डेली वेअर टाईप्स घालत नाही. रिंग्स माझ्या असतात नेहमीच्या ठरलेल्या रिंग्स. बट मला ही अशी मून शेप वाली रिंग भेटली. ती मी घेऊन आली. मिळाली, सापडली, whatever you wanna call it. हां. ही अशी सापडली तिथे मून शेपवाली. अशी माझ्याकडे सेम सिल्वरमध्ये पण आहे. सो बट मला ना अशी गोल्डन टाइप्समध्ये हवी होती. ऑब्व्हियसली गोल्ड खरेदी करणं खूप महाग झालंय म्हणून मी जे भेटलं ते घेऊन आली आणि एक ही अशी लीफ टाइप आहे. ती ॲक्चुअली मी इथे घालणार होती याच्यासोबत बट ते वियर्ड वाटतंय असं कारण माझा टॅटू पण असा लीफवालाच आहे म्हणून. मग मी इकडे घालणार आहे ती. इकडे पण ते असं माझं किंवा मग माझ्या अशा लास्ट फिंगरमध्ये पिंकी फिंगरमध्ये छान वाटत आहे. अजून दाखवते मी थांबा. हळूहळू. मला ना खूप दिवसापासून एक काय म्हणतात सीरीज स्टार्ट करायची होती आणि त्यामध्ये ना मला असं छान असे अँटिक टाइप्स वाले ज्वेलरी बॉक्सेस हवे होते. लाईक ते ओल्ड मूव्हीज मराठी मूव्हीज मध्ये वगैरे दाखवतात ना असे पितळाचे डब्बे वगैरे होते बेसिकली ते हवे होते आणि मला ते सापडत नव्हते. Amazon वरती होते खूप सारे बट ते मला जसं हवं होतं तसं नव्हतंच आणि मी खूप वेळ भुलेश्वरमध्ये पण शोधलं बट ते नाही मिळालं. बट मला हा डब्बा मिळाला आणि मी ह्यामध्ये बरंच काय काय ठेवलेलं आहे ऑलरेडी. बट मी ते तुम्हाला नंतर दाखवेन त्यात मी काय ठेवलंय. आता भुलेश्वरवाला व्लॉग आहे सो लेट्स फोकस करूयात ह्याच्यावर. काय म्हणतात फोकसला मराठी? यावर लक्ष देऊया. त्यापेक्षा जास्त नाही. आणि हे वुडन स्टॅक मी खूप बघत होती. मला मिशोवरती खूप सारे आवडलेले पण मी विचार केला की एकदा बघून घेतल्यानंतर मला असं आहे ते माझ्या असं डोक्यात नेहमी की बँगल्स आणि बाकी सगळ्या गोष्टी ना असं बघितल्यानंतर बेटर वाटतात. तुम्ही बघितलं असेल मी गोव्याला जेव्हा गेलेली तेव्हा माझ्या फ्रेंडकडे केवढं ओ माय गॉड तिच्याकडे पूर्ण डब्बा आहे. ती तो घेऊन आलेली तिकडे इयरिंग्स अँड ऑल तर इट्स फाईन बट बँगल्स तिला एवढे जास्त आवडतात आणि त्यानंतर मला पण असं वाटायला लागलं की हा माझ्याकडे तर खरंच नाहीये. सो मला तो वुडन स्टॅक घ्यायचा होता आणि फायनली मला ह्याच्यामध्ये हा 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 असा ह्या बँगल्स एवढा काही खास नाही वाटत आहेत मला. असा व्हेरी प्लास्टिक टाईप वाटतात बट ठीक आहे. व्हॉट यू एक्सपेक्ट. 250 रुपयात भेटला मला सो आय एम हॅपी. मला एक ना तिने एक ब्रँड पण सांगितला मी खालती ना ब्रँडला टॅग करेन. हा त्या ब्रँडचं नाही आणि इट्स नॉट इवन अ स्पॉन्सर व्हिडिओ बट तिने मला ना एक ब्रँड सांगितलेला त्यांचे स्टॅक एवढे अमेझिंग आहेत. मी त्यातल्या काही मागवलेत. ऑब्व्हियसली खर्च मी तिकडे नाही केला तर कुठेतरी मी करणार बट मी मागवले म्हणजे खरंच खूप छान आहेत. मी तुम्हाला दाखवेन नंतर. देन मला ही तिकडे ही बँगल अशी सापडली म्हणजे काही रस्त्यात पडली नव्हती. मी शोधली ती.
आता कशावर जाणार आहे ते माहित नाही, बट मला वाटलं म्हणून मी घेऊन आली. कशावर तरी मी यूज करेन ते. यू नो वॉट, देर आर ओनली 2 थिंग्स. लिटरली खरंच 2च गोष्टी बाकी आहेत अजून. पूर्ण वेळ फिरून मी फक्त एवढंच घेतलेलं आहे. माझ्या मम्मीला किती विश्वास होऊ देत किंवा नको होऊ देत. तसं तर मी काय फार चांगला व्हाईट कलर ठेवत नाही, बट हे कॉटनवाले जे पॅन्ट्स आहेत हे खरंच खूप छान वाटत होतं, म्हणून मी ते घेऊन आली. हे असे आहेत आणि खालचा बॉटम पण ठीक आहे. म्हणजे इट्स नॉट व्हेरी लूज फिट. आय थिंक इट्स व्हेरी परफेक्ट फिट. लाईक फॉर कुर्तीज अँड ऑल हे छान वाटेल. माझ्याकडे तसं पण व्हाईट कलरचे असे स्ट्रेट फिट पॅन्ट्स नव्हते, सो स्ट्रेट फिट पॅन्ट साठी हे ठीक आहे. इट्स नॉट ऑब्विसली अ लूज फिट और व्हाट डू वी कॉल इट, वाईड लेग पॅन्ट्स नाहीयेत. ओ माय डिअर गॉड, कधीपासून मी विचार करते काय बोलतात. वाईड लेग पॅन्ट्स नाहीयेत, स्ट्रेट फिट आहेत, पण ठीक आहे, छान आहे. हा वाला कॉटन थोडा असा तो जाडवाला असतो ना तो आहे आणि हा वाला सॉफ्ट वाला आहे. ठीक आहे. ही पॅन्ट हे पॅन्ट मला ही वाली पॅन्ट मला खरंच खूप आवडली. हे सॉरी ही वाली पॅन्ट मला खूप आवडली बिकॉज हे थोडं वाईड लेग पण आहे आणि हे दोन्ही पॅन्ट्स मला 600 रुपीज मध्ये मिळाले. आणि आय एम शुअर की लोकांचे बार्गेनिंग स्किल्स थोडे चांगले असतील तर त्यांना ती 250 किंवा 200 ला पण देऊ शकतात. बट माझे आणि माझ्या फ्रेंडचे बार्गेनिंग स्किल्स 0 आहेत, म्हणून आम्हाला हे 300 ला मिळाले. बट ठीक आहे, एवढाच घेतलाय मी. आय थिंक बघू देत मला. हो, मी लिटरली ह्यावेळेस फक्त एवढ्याच गोष्टी घेतल्यात आणि ह्याच्या आत काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही पुढचा व्हिडिओ बघत राहा. पहिले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. जरा नोटिफिकेशन चालू करून ठेवा, म्हणजे कळेल की मी नवीन व्हिडिओ टाकतीये. ठीक आहे. मी पूर्ण ह्याच्यामध्ये काय आहे त्याच्यावरती एक नवीन व्हिडिओ करतेय आणि त्यामध्ये तुम्हाला कळेल की काय 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 आहे. बेसिकली इट्स अबाउट ज्वेलरी. माझ्याकडे काय काय टाईपची ज्वेलरी आहे ते तुम्हाला बघता येईल. सो आणि मी ऑल्सो सांगणार आहे कुठून कुठली ज्वेलरी घेतली आहे. मोस्ट ऑफ द मला लक्षात आहे ते मी तुम्हाला आता पुढच्या एपिसोडमध्ये सांगेन. नॉट एपिसोड, पुढच्या व्लॉगमध्ये सांगेन. पुढच्या व्लॉगमध्ये भेटू. बाय.